नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पोपटराव मोरे यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव यांच्या विरोधात चौथ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। हे उपोषण त्यांनी त्यांच्या वाढदिवशीच म्हणजे 6 जूनला सुरू केले आहे। मोरे यांनी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप लावत सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव येथील बचत रकमेत 2017 ते 20 या कालावधीत 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही मोरे यांनी लावला आहे। कार्यकारी अभियंता ठेकेदारांना मनमानी पद्धतीने निधी वितरित करत आहेत। याशिवाय सार्वजनिक बांधकाम कार्यालय मालेगाव या ठिकाणी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत असाही आरोप मोरे यांनी केला आहे। कुसुंबा रोड फुलेनगर ते दसानेपर्यंतच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही, तरीही विभाग त्याच रस्त्यावर दुसऱ्यांदा निधी खर्च करत आहे असा आरोप मोरे यांनी केला आहे। या सर्व आरोपांवर ACB म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशीची मागणी करत मोरे उपोषणावर बसले आहेत। कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयाबाहेर हे उपोषण सुरू आहे। मी प्रदीप पोपटराव मोरे, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात चौथीन वेळेस आज माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी उपोषणाला सुरुवात करत आहे आणि सकाळपासून उपोषणाला सुरुवात झालेली आहे। उपोषणाला माझ्या म्हणजे सांगायचं तात्पर्य चौथीन वेळेस उपोषणाला बसत आहे। 2 ऑक्टोबरला विभागीय आयुक्त महोदयांच्या कार्यालयासमोर बसलो। 12/12/2023 रोजी अपर जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयासमोर उपोषण 4 दिवस चाललं आणि आता 26 जानेवारी 2024 रोजी ह्याच जागेवर इथं 1 दिवस मुंडन करून उपोषण झालं। आता उपोषणाला मी हे मुद्दे घेऊन उपोषणाला बसलेलो आहे, कारण ह्या कार्यालयात 30 करोडपेक्षा अधिक रकमेचा सेविंग बचत रकमेचा सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग मालेगाव यांच्या कार्यालयात 30 करोडपेक्षा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे याची। आणि दुसरी गोष्ट, कार्यकारी अभियंता शिंदे साहेब यांच्या कार्यकाळात 2019 पासून तर आता हे मनमानीने ठेकेदारांना निधी वितरित करतात। आणि दुसरं या कार्यालयात माहिती अधिकारात माहितीच भेटत नाही। जर कधी घ्यायचं ठरवलं, त्यांच्या वैयक्तिक माहिती सेवा पुस्तक मागितलं तर 3ऱ्या दिवशी माहिती देतात। आणि जर एखादा रस्ता टिकाव करून घ्यायचा राहिला, त्याचं एस्टिमेट जर मागितलं तर त्याला अगदी खंडपीठात जायची गरज पडते आणि खंडपीठात जर गेलं तर 2 वर्षापेक्षा अधिक काळ जातो। तोपर्यंत त्या रस्त्याचा DLP म्हणजे कार्यकाळ संपून जातो। तर ती माहिती घेऊन उपयोग काय, ह्या कायद्याचा उपयोग काय, हे तर इतके मला जवळजवळ अनेक अर्जांना माहिती भेटलेली नाही, असं कोणालाच या कार्यालयात माहिती भेटत नाही। आणि फुलेनगर ते दसाने रस्ता 15 दिवसात खराब झाला, त्याची चौकशी बाकी असताना सुद्धा त्या जागेवर दुसऱ्या निधी खर्च करत आहे। तर या सर्वची ACB मार्फतीने चौकशी झाली पाहिजे असं मी विभागीय आयुक्तांना, मंत्रालयातल्या मुख्य सचिवांना, त्यानंतर प्रादेशिक अभियंत्यांना, अधीक्षक अभियंत्यांना, मंत्रालयातल्या मुख्य सचिवांना यांना सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे रीतसर व नियमानुसार। आणि आजपासून उपोषणाला या जेवढा पत्रव्यवहार केलेला आहे याच्या सर्वांच्या माळा घालून उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आता बघूया या गेंड्याच्या कातडीचा मुजोर अधिकाऱ्यांना कुठपर्यंत न्याय भेटतो, म्हणजे या मुजोर अधिकारी गेंड्याच्या कातडीचा आता यांना कशा पद्धतीने जाग येते। आज या बांधकाम विभागासमोर जे काही उपोषण आहे याचा हेतू असा आहे की जो 30 कोटीचा राखीव निधी आहे हा खर्च झाला कसा, तो कारण राखीव निधी हा आपत्कालीन किंवा आपत्कालीन वेळी खर्च करावा लागतो। आणि तदनंतर खडकी दसाने जो रस्ता आहे फुलेनगर ते दसाने ह्या रस्त्याची
पहिली चौकशी सुरू असताना पुन्हा रस्त्याचं नवीन काम येत आहे. पहिला रस्ता हा 1,40,00,000 असा काहीतरी होता आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर असं काही म्हणजे रस्ता येतोय की पहिला निधी खर्च होत पहिला जो रस्ता होता हा याचं सगळं वॉरंटीत असताना सुद्धा त्याचा पैसा गेला कुठे आणि लगेच नवीन रस्ता येतोय. म्हणजे याचा अर्थ नेमका लागत नाही. तर हे जे काही उपोषण आहे हे यासाठी आहे की विकास कामाच्या नावावर जो काही भ्रष्टाचार आपली घरं भरायची, कारण आजकाल जे ठेकेदार आहेत आणि त्याला जे पाठीशी हे खातं घालतं आहे PWD चे जे काही अधिकारी याला पाठीशी घालतायत, मला तर वाटतं त्या ठेकेदारांपेक्षा अधिकारी ही चोर आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांना पाठीशी घालणारे, त्यांच्या निधी मंजूर करून आणणारे, या सर्वांवर ही कारवाई झाली पाहिजे. कारण हा जनतेचा पैसा आहे, तो जनतेच्या कामात आला पाहिजे. त्यासाठी आजचं हे उपोषण आहे आणि या उपोषणाला राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्राच्या हा जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत. तसंच आणि ही जी चौकशी आहे ही चौकशी ACPच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. कारण अनेक ठिकाणी सगळ्या शासनाकडे ED आणि CBI सर्व खाते ताब्यात असल्यानं असं विकासागत आणि भ्रष्टाचार निर्मूलन जे काही सरकार दावा करतं, मग हे मालेगावात नेमकं काय चाललं आहे, भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे का काय, तर त्यासाठी ही चौकशी झाली पाहिजे आणि त्यामुळे ह्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे.